सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. सर्व संस्कृत प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींचं तसेच संस्कृत या विषयाबद्दल आवड असणाऱ्या सर्व सज्जनांचं या ठिकाणी मी शारदा संस्कृत क्लासेस युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा बोर्ड पॅटर्न वर आधारित असा इयत्ता 10वीच्या वर्गाचा संस्कृतचा लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक शिक्षण मंडळाचा पेपर आपल्या समोर सादर करतोय. एक साधारणतः 3 तासाचा वेळ असतो आपणास. म्हणजे आता हा 80 गुणाचा पेपर आहे. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा पेपर हा पॅटर्न नुसार या ठिकाणी सुंदररित्या आपल्या समोर या ठिकाणी आम्ही शेअर केलेला आहे. आणि नेमकं प्रश्नांची उत्तरं लिहित असताना काय काय चिंतन करणं गरजेचं आहे या सर्व दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रथम विभाग उत्तर पत्रिकेमध्ये एक साधारणतः जे 6 विभाग असतात प्रश्नपत्रिकेमध्ये ते उत्तर पत्रिकेत लिहित असताना प्रत्येक विभाग हा नवीन पेजवर आपण लिखाण करणं गरजेचं आहे. एक साधारणतः 80 गुणाचा हा पेपर आहे. वेळ 3 तासाचा आहे. भरपूर वेळ आहे. संस्कृत या विषयामध्ये लिखाण तसं कमीच असतं, पण शुद्ध लिखाण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून 2019-20चा मंडळाचा पेपर आपल्या समोर सादर करतोय. प्रथम विभाग सुगम संस्कृतम, जो की 8 गुणासाठीचा भाग आहे. प्रश्न पहिला अ, चित्रम दृष्ट्वा नामाने लिखत. चित्र पहा आणि त्यांची नावं लिहा किंवा चित्र पाहून नावं लिहायचे. एक साधारणतः 5 पैकी 4 लिखाण करायचे असतात, पण आपण हे ऑप्शन आता हे एक साधारणतः ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, त्याच्यामुळं आपण हे 5ही चित्रांची नावं लिहिणं आवश्यक आहेत. चित्र रेखाटत बसायची गरज नाही. बाजूला जे काही दिलेलं आहे त्यानुसार एकाखाली एक अशा 5 क्रमांक लिहून त्यापुढं कोणत्या चित्राला काय नाव आहे ते आपण लिहिणं आवश्यक आहे. 4 गुणाचा प्रश्न आहे. पहिलं चित्र आहे व्यवकलयेती. आणि चित्रपदाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट ध्यानात असावी. आपल्या जरी पुस्तकामध्ये रंगीत चित्र असले तरी सुद्धा मात्र प्रश्नपत्रिकेत ब्लॅक अँड व्हाईट चित्र येतात. मग हे चित्र आपण नजरेत बसावेत या दृष्टिकोनातून आपल्या पुस्तकातील जे चित्रपद कोश आलेला आहे, 8वी असो 9वी असो 10वी असो, त्यांनी त्या चित्रपद कोशचे जे काही 2-3 पेजेस आहेत, 4 पेजेस आहेत, त्याचं झेरॉक्स काढून ठेवा, जेणेकरून हे चित्र आपल्या नजरेत बसले पाहिजे. तर पहिलं चित्र आहे व्यवकलयेती. आणि संस्कृत लिखाणाचा महत्वपूर्ण नियम असा आहे की शब्द संपल्यानंतर, वाक्य संपल्यानंतर आवर्जून पूर्णविराम द्यायचे, कारण त्याच्या पुढे काही नाही हे सूचित करण्यासाठी. आणि संस्कृत मधला पूर्णविराम म्हणजे कसा असतो तर उभिदंडी असतो. व्यवकलयेती. संश्लेष पट्टिका. आता संश्लेष पट्टिका सवर अनुस्वार आलेला आहे, पण नियम असा सांगतो की संस्कृत मध्ये अनुस्वार कुठं वापरायचा नसतो. मग आता या ठिकाणी संश्लेषच्या सवर अनुस्वार आलेला आहे का? कारण पुढे श आहे. श हे कोणत्याच वर्गात नाहीये. क वर्ग, प वर्ग म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जर एखादं वर्गीय व्यंजन आलं तर त्या वर्गातलं शेवटचं व्यंजन आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्या दृष्टिकोनातून इथं अवर्गीय व्यंजन आलेलं आहे श, म्हणून तो अनुस्वार तसाच कायम राहिला. आहेत काही संस्कृत, संश्लेष, पट्टिका, अंश, वंश, सिंह असे काही शब्द आहेत ज्यांच्यामध्ये अनुस्वार येत असतो. मग उभीदंडी द्यायचे. संश्लेष पट्टिका. परिवेशयती, व्यवकलयती हे क्रियापद आहेत. क्रियापदांना नेहमी पहिलीच वेलांटी असते. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपल्याला या पेपरचा फायदा आवर्जून होणार आहे. कारण आमच्या माध्यमाने, क्लासेसच्या माध्यमाने जवळपास 17-18 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळून खूप पुढे गेलेले आहेत.
त्याचा मनस्वी आम्हाला खरंच अभिमान वाटतो. आणि अशा त्या आदर्श जागरूक पालकांचं सुद्धा आम्हाला अभिनंदन करावं असं वाटतं. कारण एखादा विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवतो, त्याच्यासाठी तो स्वतः स्वयं अध्ययन करतो, त्यालाच स्वतःला कष्ट घ्यावे लागणार आहेत. शाळेमध्ये शिकवत असणाऱ्या सरांकडे, मॅडमकडे काय शिकवत आहेत, कसं शिकवत आहेत याकडे बारकाई लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्हीच्या माध्यमाने जर तो आउट ऑफ मार्क्स मिळवत नसेल तर मग पुन्हा आमच्यासारखा ऑप्शन आहे ट्युशन क्लासेस, मग ते कुठं का असेना, पण तो विद्यार्थी घडला पाहिजे, बनला पाहिजे, आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि एखादा विद्यार्थी बोर्डाच्या एक्झाम मध्ये जर आउट ऑफ मार्क्स मिळवू शकला नसेल तर प्रत्येक एका कमी गुणाला, म्हणजे 97 किंवा त्याच्यापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला मी 1000 रुपये परत करायचं ठरवलेलं. कारण सलग एखादा विद्यार्थी 3 वर्ष आपल्याकडे संस्कृत विषय शिकतो आणि त्याला बोर्डाच्या एक्झाम मध्ये आपण आउट ऑफ नेऊ शकत नाही, मग आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा काय बरे फायदा, काय काय अधिकार आहे आपल्याला फीस घेण्याचा, हा विचार मी करत असतो. म्हणून ते 1000 रुपये रिटर्न करण्याचं ठरवलेलं आहे. तशी गरज नाही पडली आम्हाला, कारण 17-18 वर्षापासून ट्युशन तर चालवतच आहोत. अनेक विद्यार्थी सुसंस्कारिक, शिकण्यास उत्सुक असे विद्यार्थी येतात, आउट ऑफ मार्क्स मिळवतात आणि आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं नाव रोशन करतात. खरंच मी स्वतःला खूप सौभाग्यवान समजतो त्या बाबतीत. पुढचं चित्र आहे भाताचं. ओदनम, धोती, धौत वस्त्रम. तर एकाखाली एक 5 लिहायचं, त्याखाली एक ओळ सोडायचं. बोर्डाचा सुद्धा पेपर आपल्याला घ्यायचा आहे, आणखी अशा पद्धतीनं समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर 20-20 मार्काचे साप्ताहिक पेपर भरपूर असतात, व्याकरणावर आधारित, त्याचबरोबर पाठावर आधारित सुंदर पेपर आहेत. त्याही बाबतीमध्ये आपण पाहूया. युट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस आहे, तर ते वरील काही व्हिडिओ तुम्ही पहा, आवडले तर आवर्जून शेअर करा इतरांना. आणि त्याच्यानंतर काही अडीअडचणी वाटत असतील तर आपण आम्हाला संपर्क करू इच्छिता तर आपण फोन वगैरे करून संपर्क करा. 98-220-95-760 असा आमचा क्रमांक आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा पद्धतीची ट्युशन क्लास सुद्धा मी चालवतो, त्या दृष्टिकोनातून आपण त्याही माध्यमाने आपण संपर्क करू शकता. पुढे आहे संख्या, अंकही, अक्षरही वा लिखत, 3 पैकी 2. आपण 3ही लिहायचे एकाखाली एक सुंदर पैकी. 2 गुणाचा प्रश्न आहे. मग हे 1, 2, 3 क्रमांक टाकायचे, त्याच्या पुढे प्रश्नपत्रिकेत दिलेला भाग लिहायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा उत्तर लिहायचंय आणि उभी दंडी द्यायचं. 77, सप्त सप्ततीही, नवाशितीही. जास्त चुका नाहीयेत प्रश्नपत्रिकेमध्ये, असतील 2-4 वगैरे, पण अशा काही शाळांच्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत आम्ही, ज्या की नावारूपाला आलेल्या शाळा आहेत. त्या ठिकाणी खूप तज्ञ विद्वान लोक आहेत, अनेक वर्षापासून कार्य करत आहेत, रिटायरमेंटला आलेले आहेत, पण 80 मार्काच्या पेपरमध्ये 50-60 चुका आहेत. त्या चुकांची जाणीव आम्ही त्या संबंधित शिक्षकांना, मुख्याध्यापक सरांना आम्ही तोंडी स्वरूपामध्ये आम्ही त्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. त्या शाळांची आणि शिक्षकांची नावं नाही घेणार सध्या तरी आम्ही, पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या चुका दाखवून देऊ. का? कारण प्रश्नपत्रिकेत जर चुका असतील तर तुम्ही वर्गात काय शिकवताय, आम्ही तर येत नाहीत पाहिला. तरी विद्यार्थी सांगतात आम्हाला, सर आम्हाला या प्रश्नाचं उत्तर असं सांगितलं, या शब्दाचं उत्तर असं सांगितलं, जी की चुकीचं आहे. हे आम्ही म्हणत ते चुकीचं आहे म्हणून. कोणता प्रश्न विचारला विद्यार्थ्यानं तर अशा पद्धतीचा, मग ते उत्तर करेक्ट हेच असं काय येतं हे आम्ही त्यांना समजून सांगतो. मग तेव्हा लक्षात येतं, अरे खरं शाळेतल्या सरांचं, मॅडमचं चुकलं बरं. मग त्यांना आम्ही काही जाऊन प्रश्न विचारा वगैरे वगैरे अशा काही पद्धतीचं सांगत नाही. ज्या काही अडी अडचणी आहेत, काय परेशान करायचंय ते आम्हाला करा, हे असं आम्ही म्हणतो. पण कुठंतरी पदाचा, अधिकाराचा जास्तही गैरफायदा घेऊ नये, गैरवापर करू नये या मताचे आम्ही आहोत. कारण विद्यार्थी आजकाल खूप तज्ञ झालेला आहे, त्या काळानुरूप शिक्षकांना हे बदलणं अत्यंत आवश्यक आहे. 77 एक साधारणतः
1 ते 100 पर्यंतची संख्या आपल्याला सुंदररित्या तोंडी आणि लेखी स्वरूपामध्ये पाठांतर असणं आवश्यक आहे. अंकात लिहित असताना शुद्ध मराठी अंकांचा वापर करायचा आहे. अक्षरात लिहित असताना अक्षर संपल्यानंतर म्हणजे तो शब्द संपल्यानंतर पूर्णविराम देणं अत्यंत आवश्यक आहे. नवाशीतिः 8 9 36 षट्त्रिंशत् समय स्तंभ लेखनम कुरुत. अ गट जशास तसा लिहायचा आहे. पुढे बाण दाखवून ब गटातील योग्य ते उत्तर लिहायचे. काही विद्यार्थी ब गटातलं किंवा आ गटातलं जशास तसं लिहितात. अ गट गेला कुठं वर संख्या सुद्धा लिहित असताना तसंच करतात. मग शाळेच्या माध्यमानं ज्या काही परीक्षा होत आहेत त्या शिक्षकांना खरंच माझी नम्रपूर्वक विनंती आहे, असा जबरदस्त पेपर चेक करा काळजीपूर्वक, आणि तुम्ही स्वतः करा. कारण आम्हाला माहिती आहे की अनेक शिक्षक लोक शाळेत मधले दुसऱ्यांकडनं पेपर चेक करून घेतात. नाव वगैरे काही उल्लेख करायचा नाही सध्या तरी, पण वास्तविकता आहे ती स्वीकारावीच लागेल. तर स्वतः पेपर चेक करा. भलेही तुम्ही वर्गात काय शिकवलं, कसं शिकवलं वगैरे तो महत्वाचा मुद्दा नाहीये, पण परीक्षण उत्तरपत्रिकेचं परीक्षण अवलोकन खूप सुंदरपैकी करा. त्या विद्यार्थ्याला त्या वेळेला चुका दाखवून द्या. उग विद्यार्थ्याला पालकाला खुश करण्यासाठी तुम्ही चुकीच्याही उत्तराला तुम्ही जर मार्क देत गेलात तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या वास्तविकतेची जाणीव होणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून तो विद्यार्थी अनभिज्ञ राहू शकतो. अरे आपण काही न करता ट्युशन न लावता सुद्धा आपल्याला 80 पैकी 75-76 मार्क आहेत. मग खरंच त्याला भेटत असतील तर काही हरकत नाही, अभिनंदन त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक कुशलतेचं, तुमच्या अध्यापनाचं. पण आमचं मत आहे ते असं सहजासहजी आउट ऑफ मार्क्स नाहीत मिळत कोणाला. त्यासाठी शिक्षकांचं सुंदरपैकी शिकवणं असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्याचं लक्ष असणं आवश्यक आहे. घरचा अभ्यास आहे, स्वयं अध्ययन, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवणे हेही तितकंच खरं आहे. क्लासेसच्या माध्यमाने शिकवत असताना मी एवढं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो की तो विद्यार्थी आउट ऑफ पर्यंत पोहोचला पाहिजे. अनेक वेगवेगळ्या शाळांच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतो आम्ही. तोंडी असतील, लेखी असतील, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं, कसं लिहायचं हे सुंदरपैकी आम्ही सांगत असतो. तर निश्चितपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हा सर्वांना खूप चांगल्यापैकी फायदा होणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण पर्याय नाही, कारण 80 गुणाचा पेपर आहे. आता हाच बोर्डाचा पेपर घेताना जास्त सविस्तर मी सांगत बसणार नाही. शॉर्टकट मध्ये सांगून आपलं पुढं उत्तर वगैरे कसं लिहायचं, आणि हुशार सुज्ञ विद्यार्थ्याला लक्षात येऊन जातं, त्याबद्दल काही अडचण नाही. तर परीक्षण व्यवस्थित झालं पाहिजे या मताचा मी आहे. ठीक आहे, भले मिळू द्या काम, 4 मार्क कमी. पालकाला त्या विद्यार्थ्याला त्याच्या या वास्तविकतेची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे. तो फक्त शिक्षक करून देऊ शकतो. पंचाधिक सप्तवादनम, एक साधारणतः समय 1 ते 12 पर्यंत माहिती पाहिजे. 10वीचा पेपर असल्यामुळं 10 मिनिटाच्या, 5 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या फरकाचा सुद्धा अभ्यास त्याला असला पाहिजे. 7 वाजून 5 मिनिट. दशोन द्वादश वादन, अंक शुद्ध मराठी वापरायचे, ते इंग्रजी अंक वापरले तर मार्क त्या ठिकाणी मिळू शकत नाहीत. विंशत्यधिक द्विवादनम, 2 वाजून 20 मिनिट. दशोन द्वादश वादनम, द्वादश वादन म्हणजे 12, 12ला दश ऊन, 12ला 10 मिनिट कमी म्हणजे 11 वाजून 50 मिनिट. सपाद पंचवादनम म्हणजे 5 वाजून 15 मिनिट. हा पहिला विभाग पहिल्या पेजवर लिहायचा. 8 पैकी 8 मार्क्स मिळालेच पाहिजेत. एक एक गुण आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुमचा रिझल्ट लागल्यानंतर काय आनंद होतो त्या आई वडिलांना, त्या गुरुजनांना, ज्यांनी की खरंच प्रामाणिकपणे शिकवलेला आहे. खरंच तो आनंद शब्दात सांगता येणं खरंच कठीण आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या अभ्यास करावा, आउट ऑफ पर्यंत पोहोचावं प्रत्येक विषयामध्ये. दुसरा विभाग नवीन पेजवर सोडवायचा आहे, 20 गुणासाठी आहे. प्रश्न दुसरा अ, गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. उतारा वाचून सांगितलेल्या कृती आपण करायच्या आहेत.
योग्यम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. 3 गुणाचा प्रश्न आहे. 4 पैकी 3 सोडवायचे, तर आपण 4ही लिहायचे. आहे की नाही करायचं? शॉर्टकट काय म्हणता येईल त्याला, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. योग्यम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. सर्कस प्रयोग आकर्षक यत. सर्कसाचा प्रयोग किंवा सर्कसाचा खेळ खरंच आकर्षक होता. यत कारण. दोन्ही ऑप्शन वाचायचे. प्रवेश पत्र आणि विक्रेतानी संती प्राणीनाम सहभोजनस्य कार्यक्रम असतील तर ते प्राणीनाम. पण हे उत्तर लिहित असताना ते वाक्य पूर्ण लिहायचंय आणि मग उत्तर लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचंय. तसं नाही केलं तर अर्धाच मार्क मिळतो. ठीक आहे, फक्त उत्तर लिहिलं तर. म्हणून वाक्य पण लिहा. कह कमोदती हे पण वाक्य लिहा. किम धेनुरपी काय गाय सुद्धा. कोण म्हटलं? चिमणराव. कोणाला म्हणलं? ज्यानं म्हटलं त्याची प्रथमा आणि ज्याला म्हटलं त्याची द्वितीय विभक्ती वापरायची असते. चिमणराव सर्कस क्रीडा स्वामिनम वदती उभिदंडी. स्वामिनमच्या नवर अनुस्वार दिलाय का तर पुढे व हे व्यंजन आहे. व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार द्यायचा असतो. समजा तिथं पुढे जर अवदत असतं तर स्वामिनम सम आपल्याला हलंत करावं लागलं असतं. त्यानंतर एका वाक्यात चिमणराव कस्या मग्न. चिमणराव कशामध्ये मग्न होता? तर पत्त्यांचा खेळ खेळण्यामध्ये, म्हणजे पत्र क्रीडायाम मग्न. पण आपण लिहिताना कसं लिहायचं? चिमणराव पत्र क्रीडायाम मग्न उभिदंडी. अमरकोशातला शब्द 8वी असेल, 9वी असेल, 10वी असेल, त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पेजवर म्हणजे शेवटी अमरकोश दिलेला आहे. म्हणजे अमरकोश म्हणजे काय? तर एका शब्दाला असणारे अनेक समानार्थी शब्द. तर धेनुः म्हणजे काय? तर गौ गोमाता. मग हे सुद्धा काय करायचं असतं आपल्याला? धेनुः काढून टाकायचं, गौ त्याच्यानंतर गोमाता असे 2 शब्द लिहायचे, अंडरलाईन करायचं, पुढचं वाक्य लिहायचं असतं. सप्तमी विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. म्हणजे हा जो उतारा आलेला आहे ना वर, त्याच्यामध्ये सप्तमी विभक्तीने शेवट होणारे शब्द लिहायचे. आता सप्तमी म्हणजे काय? तर देवचं देवे देवयोः देवेषु ह्या 3 पैकी 1. मालायाम मालयोः मालासु ह्या 3 पैकी 1. वने वनयोः वनेषु. तस्मिन् तयोः तेषु. तस्यां तयोः तासु. मयी आवयोः अस्मासु वगैरे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचे. पद म्हणजे काय? तर शब्द. मग आता या ठिकाणी आपल्याला प्रथम दिने, पत्र क्रीडायाम, सर्कस क्रीडायाम, ठीक आहे, असे काही शब्द आपल्याला पाहायला मिळतील. आपण तसं ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन घेत असतो, पण आता सध्या थोडं व्हिडिओच्या माध्यमानं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा व्हावा या उद्देशानं म्हणून मी हा व्हिडिओ सादर करतोय. प्रश्निर्माणम करूत. छानपैकी वाक्य वाचायचं. विज्ञापनम कृत्वा प्रवेश पत्राणि विक्रेतानी. विज्ञापन म्हणजे जाहिरात. जाहिरात करून प्रवेश पत्र वाटप केलेले आहे. काय करून? कायला शब्द आहे किम, म्हणून किम कृत्वा प्रवेश पत्र आणि विक्रेतानी. उभिदंडी नाही सांगितलं उभिदंडी, पण दिलेल्या वाक्यामध्ये जर प्रश्नार्थक शब्द आला तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे. लकारम लिखत. लकार हा क्रियापदावरून ओळखला जातो. अंडरलाईन करून दिले चांगली गोष्ट आहे, पण अंडरलाईन नसतं तर त्या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं. नरो एव व्याघ्र भल्लुको नाटयतः पीतः अंती, म्हणून नाटयतः लट्लकार. पृथक्करणम किंवा क्रमेण योजयत. अ आ इ ई. ऍक्च्युली या बाबतीत जरा थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे की क्रमानुसार फेरमांडणी करत असताना एकाखाली एक लिहायचंय आपल्याला मान्य, उतार्यावर आधारित प्रश्न असतो. पण आता इथं जे काही स्पेसिफिक वाक्य आलेले आहेत महत्वपूर्ण, त्या वाक्यांचा क्रमांक तसाच ठेवावा. ठीक आहे, म्हणून इथं बाजूला दिलेलं आहे बघा, ई अ ई आ. हे शॉर्टकट दिले मी, पण आपल्याला त्या ईच्या पुढं शिबिरस्य प्रथमम दिनम, त्याच्यानंतर अ वालं सर्कस स्वामिनः आगमनम, पुन्हा दीर्घ ई वालं सहभोजनस्य रहस्य भेदः, आणि पुन्हा नंतर सर्कस स्वामिनः सहाय्य याच. ठीक आहे, तर असं मला वाटतं. तरी सुद्धा आपल्या शाळेतल्या शिक्षकाशी संपर्क करून आपण विचारू शकता त्यांना की नेमकं
मग का 1 2 3 4 असं लिहायचं, आ इ ई असं लिहायचं नव्यानं. ठीक आहे. हजेरी क्रमांक वर्गात आपण कुठेही बसलो तरी आपला तोच हजेरी क्रमांक राहतो. का तर ती आपली आयडेंटिटी झाली, ओळख झाली, असं मला वाटतं. ठीक आहे. आणि एका सब्जेक्ट एक्सपर्टनं सुद्धा म्हटलेलं आहे, बोर्डाचा जो काही रचनाकार आहे त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. पण काही लोक ऍक्सेप्ट करतात, काही करत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आ, म्हणजे हा जो प्रश्न दुसरा आहे ना, 7 मार्काचा उतारा, तो एका पेजवर बसला पाहिजे, त्या पद्धतीने लिहा. विनाकारण जास्ती जागा सोडू नका. आता हे लिहिलंय आपण पृथक्करणम, त्याच्यानंतर आ लिहिलाय, एक ओळ सोडा, आ लिहा. आता हा आचा भाग म्हणजे पुढचा 7 मार्काचा प्रश्न आहे, जो की आपल्याला पुढच्या पेजवर लिहायचा आहे. ठीक आहे. उचितम पर्यायम चित्वा वाक्ये पुनर्लिखत, 2 वाक्य आहेत ना, वनमोने, त्यानुसार मम तडागः सरसिजस्य विकासेन विभूषित, म्हणजे माझा तलाव कमळाच्या उमलल्याने शोभून दिसत आहे, म्हणून विकासेन. अहम 10 द्याशेच्छामी, मी 10 काय देतो, रुपये देतो का सोन्याची नाणी, सुवर्णानकाने. आता हे उतारा वगैरे मी का सांगत नाही त्या संदर्भात जास्त काही वाचन वगैरे, का कारण ते आपण वर्षभर शिकलेलं आहे, 2दा 3दा. एक साधारणतः व्हॅकेशन मध्ये बऱ्यापैकी ग्रामर आणि म्हणजे 8वी 9वीचं ग्रामर, 10वीचं ग्रामर, त्याच्यानंतर पाठांचं, पुन्हा त्याच्यानंतर जूनला एकदा नव्यानं होतं आणखी पूर्ण ग्रामर, पुन्हा दिवाळीच्या नंतर एकदा होतं, पुन्हा नंतर वार्षिक परीक्षेच्या अगोदर एकदा होतं. म्हणजे असे वर्षातून 4 वेळेस 10वीशी संबंधित टोटल ग्रामरचा भाग आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो. उगावटापर्यंत जात नाहीत विद्यार्थी, कष्टही घ्यावे लागतात. तर हे रिकाम्या जागे उत्तर लिहिले की आपण अंडरलाईन करायचंय. पद्मम कीदृशम आसीत, कमळ कशा प्रकारचं होतं, म्हणजे कीदृश्य म्हणलं की विशेषण आलं. योमनी पद्मम योमनी बाल सूर्यबिंबम इव आसीत. सत्यम असत्यम हे वाक्य लिहायचंय आणि मग पुन्हा उत्तर लिहायचंय. सुदासः सुगतम कमलम विक्रेतुम इच्छत. सुदास सुगताला म्हणजे गौतम बुद्धाला ते कमळ विकू इच्छित होता, खरंय, कारण त्याची इच्छा होती की आपण विकावं. मग तिथे गेल्यानंतर त्याच्या त्या इच्छेमध्ये परिवर्तन झालं, तो भाग वेगळा, म्हणून सत्यम. एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृत, हा उतारा कोणत्या पाठातून घेण्यात आलेला आहे, अमूल्यम कमलम. म्हणजे हा एक प्रश्न असतोच. त्यामुळं इयत्ता 10वीच्या 9वीच्या जे काही पुस्तकं आहेत ना संबंधित, आपण ज्या वर्गात शिकतोय त्या वर्गातील जे काही अनुक्रमणिका आहे, पहिला धडा, दुसरा धडा वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि अमूल्यम कमलम म्हणलं की सगळं त्या पाठाचं काय काय नेमका प्रसंग आलेला आहे हे आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. एखादा चित्रपटाचं नाव जर घेतलं तर आपल्याला जसं सगळं काही त्या पिक्चर मधलं आठवतं, तशा पद्धतीनं आठवलं पाहिजे. एखाद्या शाळेचं नाव घेतलं तर त्या शाळेसंदर्भातलं सगळं काही आपण डोळ्यानं जे काही निरखून पाहिलेलं असतं तर ते आठवलं पाहिजे. तसं पाठाच्या बाबतीत आहे, फक्त पाठाचं नाव घेतलं हे सगळं आठवलं. द्वे लेबंत चित्वा लिखत, बोर्डाचाही पेपर आपण घेणार आहोत आणखी, थोडासा फास्ट घेईन त्यावेळेस. त्याचबरोबर आमचे जे काही आदर्श विद्यार्थी होऊन गेलेले आहेत, बोर्डाच्या एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवले, पण ट्युशन मध्ये जे काय आम्ही एक्झाम घेतली होती त्यांचे पेपर चेक केलेले, आदर्श उत्तरपत्रिका म्हणून आम्ही ठेवलेली आमच्या विद्यार्थ्यांसाठी. एक 4-5 विद्यार्थ्यांचे आहेत, सुंदर लिखाण वगैरे वगैरे मी स्वतः चेक केलेलं आहे, चुका दाखवून दिलेले आहेत. आणि तर ते पेपर्स सुद्धा आपण त्यावरही डिस्कस करणार आहोत. थोडं संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांना कोणाला शिकवण्याचं पद्धत आवडली ते ऑनलाईन माध्यमानं किंवा ऑफलाईनच्या माध्यमानं आमच्याकडे ट्युशन क्लासला येऊ शकता. आणि जर असे काही छोटे मोठे प्रश्न असतील की हे विचारावं ते विचारावं, याचं उत्तर असंच का तसंच का, तर त्यावेळेस मात्र आपण फोनवरही संपर्क साधू शकता. सेवा परमो धर्म, कुठल्याही जास्त मोठ्या आर्थिक अपेक्षा न करता आम्ही मार्गदर्शन करण्याचं हे ट्युशन क्लास चालवण्याचं कार्य करतो. तर लेबंत अव्ये चित्वा लिखत, लेबंत अव्ये म्हणजे काय तर वैशिष्ट्य, सुरुवात उपसर्गाने शेवट येणे, म्हणून विक्रिय आणि सचिंत्य हे 2 आलेले. त्वांत असतात, तुमंत असतात.
ठीक आहे, ते पुढे जसं येतील तसं सांगेन मी आपल्याला. रिक्त स्थानी विशेषणम लिखत. विशेषणाचं वैशिष्ट्य त्यांना स्वतःची विभक्ती वचन लिंग नसतं, ते बाजूच्यावर अवलंबून असतं. मग काले अतिशिते तडागह विभूषित. ऍक्च्युली आता इथं तडागह आलेला आहे आणि मग विभूषितो शब्द आलेला आहे. कुठं आहे लाईन, कोणत्या लाईनला येतोय बघा. यस, 1 2 3 तिसऱ्या लाईनला आलेला आहे. ऍक्च्युली तिथं तडाग आलंय का तर पुढे येतस्यच ए आले, विसर्गाचा लोप झाला म्हणून तडागह आहे. मग तडागह म्हणल्यावर त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला असणारं उत्तर असते तडागह. ह वालं कोण आलंय तर विभूषितो. ओ आलंय तर त्याचा विसर्ग होतो संधी विग्रहामध्ये विभूषित. कारणं किं वर्तते संस्कृत भाषां किमपि शब्दस्यान्ते ओ इति स्वरः कदापि न आगच्छति. यदा आगच्छति तदा मूल शब्द स्वीकृत्य अनन्तरं विसर्गः देनीयः. अतः तत्र विभूषितः इति योग्यम् उत्तरं वर्तते. म्हणून विभूषितः अंडरलाईन वगैरे करायचे, ते दोन्ही शब्द लिहायचे. पूर्वपदम लिखत सत्यपि सती अधिक संधी विग्रह आहे, अंडरलाईन महत्वाचं. यावत तत् यावत अधिक तत्. पृथक्करणम प्रवाही जालम पूरयत. पद्मविकासः इकडे आलेले आहेत, फक्त त्याला क्रमानुसार आपल्याला ठेवायचंय. आणि असा डायग्राम दिलाय, असा डायग्राम काढायचा आणि पेन काढायचा. विशेष म्हणजे मसी लेखन्या सूचनाच असते तुम्हाला शाईच्या पेन. ठीक आहे, निळ्या शाईचा पेन वापरत असाल तर निळ्या शाईच्याच पेन काढा. पेन्सिल किंवा काळ्या शाईच्या पेन नका काढू. अंडरलाईन सुद्धा वेगळ्या पेन नका करू. ठीक आहे, चला पुढे. आणि खूप छान लवकर लक्षात यावं यासाठी प्रश्न बी आहेत आणि उत्तर पण आहेत. आणि अशा 40 प्रश्नपत्रिका आम्ही सोडवून घेतो विद्यार्थ्याकडनं पेपरवर पेपर. पुन्हा नंतर पूर्ण वर्षभरामध्ये 3-4 वेळेस उत्तरपत्रिकेवर सुद्धा होता. आउट ऑफच नो एक्सक्यूज. तरी छोट्या छोट्या चुका काढून दाखवत होता मी. म्हणजे त्या चुका काढून दाखवल्या तर विद्यार्थी लगेच अभ्यासाकडे आणखी चांगल्या प्रकारे वळत असतो, लक्ष देतो. नाहीतर काही येणार ना जाईना, त्याला जर आउट ऑफ मार्क दिले 20 पैकी 20, विद्यार्थी खुश, पालक खुश, शाळेतला शिकवणारा खुश. आणि तोच विद्यार्थी आमच्याकडे ट्युशनला असेल, त्याला इथं किती 20 पैकी 7 आणि 8 मार्क मिळतात, पण शाळेत किती तर आउट ऑफ. हे गलत आहे असं. कारण शिक्षण, अध्ययन, अध्यापन हे एक पवित्र कार्य आहे. हे सर्वांनी आपापली कर्तव्य जर व्यवस्थित पार पाडली तर अशा लोकांना खरंच कधीच काही अडचणी येत नसतात, असं एक वैयक्तिक माझं मत आहे. चला, सरळ अर्थम लिखत 2 पैकी 1. इथं मात्र आता 2 उतारे दिलेले असतात, त्यापैकी एका उतार्याचं भाषांतर आपल्याला लिहायचं असतं. मग आता काय आहे काय मी भाषांतर वगैरे माहितीच आहे आपल्याला. साधारणतः पाठ क्रमांक 7 संस्कृत नाट्यस्तबक 3 पुष्प आहेत, त्यापैकी आवर्जून एका पुष्पावर आधारित विचारला जातो. पाठ क्रमांक 10 एक आहे नदी सुक्तम, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा वर्णन जे काही आलेलं आहे त्याही बाबतीमध्ये एक उतारा विचारला जातो. दोन्हीपैकी एकावर आधारित लिहायचे. मग माध्यम भाषा उत्तरत साधारणतः एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचे, 2 मार्काला असतं. 7 ते 8 ओळीमध्ये 10 ओळीमध्ये उत्तर लिहा. सुरुवातीला प्रस्तावना लिहा, पुन्हा थोडस सविस्तर उत्तर लिहा आणि पुन्हा सारांश रूप किंवा अशा प्रकारे म्हणून लिहू शकता 2 ओळी. पण इथं मात्र उत्तर लिहित असताना प्रश्नाशी संबंधित उत्तर असावं, त्या पाठाशी संबंधित असावं आणि शुद्ध मराठीमध्ये असावं. तुम्ही जर इथं गंगा शब्द जर आला कुठंतरी, तिथं जर अनुनासिक वापरलं, ड आलं, तर तिथं अर्धा मार्क कमी होऊ शकतो. कारण मराठीमध्ये फक्त अनुस्वारांचा वापर करायचा आहे आणि संस्कृतमध्ये अनुनासिकांचा वापर करायचा. आणि प्रोजेक्टर वगैरे आल्यामुळं आता एवढं जबरदस्त वाटायला लागले शिकवणं. खरंच प्रत्येक विद्यार्थी आउट ऑफच नाही, त्याचा फायदा पुढे काय मलाही माहिती नाही, पण एक सुसंस्कारिकपणा कर्तव्य आहे विद्यार्थ्यांचं. आई वडील एवढं कष्टानं आपल्या लेकरांना शिकवतात, तेवढाली मोठाली फीस भरतात, तर प्रत्येक विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवले पाहिजेत. वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत त्या मिळवल्या पाहिजेत. आणि हीच गुणवत्ता आणि हेच विद्यार्थ्यांनी पुढच्या काळामध्ये म्हणजे 11वी 12वीला सुद्धा हे सातत्य ठेवावं, तितकंच खरं आहे. डॉक्टर, इंजिनियर, क्लास 1 क्लास 2 बनले पाहिजेत विद्यार्थी.
आमच्या काळात आम्हाला प्रोत्साहन करणारे एवढे नव्हते, पण आमचे गुरुवर्य आदरणीय रामदासजी 2007ला मी त्यांच्या संपर्कात गेलो. त्याच्यामुळे त्यांनी आमूलाग्र बदल घडवून टाकला हो. आणि गुरु कुणाला म्हणायचं? ज्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं, आमूलाग्र बदल होतो, त्यांना गुरु मानायचं असतं. मग ते चांगल्या माध्यमानं परिवर्तन असेल किंवा वाईट मार्गाने असेल, परिवर्तन असं जीवन पलटून गेलं पाहिजे. 99% चांगलंच महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांना पहिला गुरु मानतो का? त्यांच्यामुळे आपल्याला हे जग पाहायला भेटलं. सॉरी, त्याचबरोबर आमूलाग्र बदल झाला आपल्यामध्ये त्यांच्यामुळं. पुन्हा गुरुवर्य असतात आपल्याला शाळेच्या कॉलेजच्या माध्यमाने शिकवणारे. समाजात वावरत असताना अनेक चांगले वाईट लोक भेटत असतात, पण असं आमूलाग्र बदल मी मानतो माझ्या गुरुला रामदासजीला. आणि आणखीन एक आहे व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे 2011 ज्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन झालं. काय ते जीवन 2011 ते 2017-18 पर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा 20 पासून वेगळंच परिवर्तन आणखी असो. पण ज्यांच्यामुळं आपल्याला काहीतरी शिकता आलं, बदल झाला, ते नंतर आपल्यासोबत कसं का वागणार काही देणं घेणं नाही. पण त्यांनी केलेले त्यावेळेचे उपकार मरेपर्यंत विसरायचे नसतात. मग ते कुणी का असणार, घरचे असो, बाहेरचे असो, जवळचे असो, लांबचे असो. ठीक आहे, ते ज्याच्या त्याच्यावर डिपेंड असतं, संस्कारावर वगैरे वगैरे असो, काही हरकत नाही विसरायचं अशा लोकांना. त्याच्यानंतर हा तिसरा विभाग आपणाला काय करावं लागणार आहे, नवीन पेजवर चालू करायचा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा हा जो दुसरा होता ना 20 मार्काचा भाग, हा सरळ अर्थलिखितचा पहिला उतारा, त्याच्या खाली माध्यम भाषेचं एका प्रश्नाचं उत्तर एका पेजवर सुंदर लिहिता येतं. म्हणजे थोडक्यात आ ई हे तिन्ही एका पेजवर लिहायचे. म्हणजे पहिला विभाग पहिल्या पेजवर, दुसऱ्या विभागातला आ ई 3 पेज झाले इज इक्वल टू 4 पेज. त्याच्यानंतर हा तिसरा विभाग पुढचं. आता हे कंटिन्यू व्यवस्थित लक्षात येईलच तुमच्या. तिसरा विभाग हा पद्यावर आधारित असतो, 18 मार्काचा असतो. खूप सुंदरपैकी असतं, खूप सोपं असतं. फक्त योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर विद्यार्थ्याला भेटलं तर नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. तिथे आपण मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण काही प्रयत्नच करत नाही, त्याचं दुर्भाग्य. आई वडीलच बेजार. काही माता भगिनी तर आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी, सुंदर सुजीवनासाठी काय काय त्याग करतात. खरंच त्या मातांना माझा सेल्यूट. पण नका तेवढाही जास्त विचार करू आपल्या लेकराच्या भविष्याच्या संदर्भात. तुम्ही चांगल्या माणसांना जर, म्हणजे चांगल्या लोकांपासून जर दूर सारत असाल, नाही तो खराब आहे. तसं नसतं. सहवासामुळं मनुष्यामध्ये परिवर्तन होत असतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. असो, तर हा नवीन उतारा नवीन विभाग नवीन पेजवर लिहायचा आहे. श्लोक वाचायचे असतात, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा सुंदरपैकी आपण लिहायची असतात. कालक्षेपस्य कारणाने आता एक वरचा श्लोक वाचून दाखवतो थोडस. अल्पानामपि वस्तूनां संहती कार्य साधिकाः तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. श्लोक वाचन करत असताना, लिखाण करत असताना संधियुक्त म्हणजे जसा आहे तसाच करायचा. अन्वय लिखाण करताना किंवा त्या श्लोकावर आधारित प्रश्नांचं उत्तर लिहित असताना संधी विग्रह करूनच करायचं लिखाण. ही गोष्ट ध्यानात असू द्या. स्याद्धमः संधी विग्रहाच्या संदर्भात द आलं महत्वाचं. द कधी येत नाही, त्याचा हलंत द प्लस हलंत द कधी येत नाही, त्याचा त म्हणून स्यात अधिक अधमः आलेला आहे. मेलनम कुरुत पण दिलेला आहे. अ गट लिहायचा, पुन्हा बाण दाखवून ब गटातलं उत्तर लिहायचं. कालक्षेपस्य कारणाने. मग आता या ठिकाणी असंच जाल रेखाचित्र वगैरे रेखाटायचं असतं. आणि बॉक्समध्ये उभीदंडी नका देऊ, तिथं देण्यात आलेली आहे माझ्याकडनं सुद्धा, सॉरी त्याच्याबद्दल. आणि ऊर्ध्वाभ्रमणम, अपभाषणम, शब्दाच्या शेवटी अनुस्वार कधी द्यायचा नाही, वाक्याच्या शेवटी सुद्धा द्यायचा नाही.
इज इक्वल टू डॅश गुणिले अधिक अशा कुठल्याही चिन्हांच्या अगोदर अनुस्वार न देता हलंतम करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अंडरलाईन वगैरे करणं पण गरजेचं. आता इथे ऍक्च्युली एक शब्द दिला आणि बाकीचे 4 लिहायला सांगितलेत, पण कुठं कुठं काय होतं की 2 शब्द देतात, 3 शब्द देतात आणि बाकीचे उत्तर लिहा म्हणतात, त्यावेळेस आणि ह्या बॉक्सच्या बाहेर येऊ द्यायचं नाही काहीच. आधी लिखाण करायचं आणि पुन्हा बॉक्स करायचं. माध्यम भाषा उत्तर सांगितल्यासारखं मग 8 ते 10 ओळीमध्ये उत्तर असावं. प्रस्तावना वगैरे. श्लोक पूर्ण करा, महत्वाचा प्रश्न आहे. 4 ओळीचा श्लोक 4 ओळीत 4 मार्क, 2 ओळीचा श्लोक 2 ओळीमध्ये 2 मार्क, म्हणजे इज इक्वल टू 6 मार्काचा भाग आहे. क आणि ख यापैकी एक, ग आणि घ यापैकी एक. मग बरेच विद्यार्थी काय करतात, हे समजूनच घेत नाहीत, डायरेक्ट ते काय करण्याचा प्रयत्न करतात, 2-2 ओळीची लिहितात 2. मग मार्क त्यांना 2च मिळतात, कारण त्यांनी 4 मार्कच लिहिलेलंच नाही काळजीपूर्वक. त्याच्यानंतर अन्वयपूर्ती आहे, हा सुद्धा मुद्दा लिहित असतो. हा, श्लोक पूर्ण केल्यानंतर अंडरलाईन वगैरे करू नका का, हा फक्त लिहावरती तर क यदा डॅश व्यपगत ह, त्याच्या खाली लिहा पुन्हा श्लोक चालेल, पण त्याला अंडरलाईन करत बसू नका, किसबिल काला वाटतो त्याचा. त्याच्यानंतर अन्वयपूर्ती लिखाण करत असताना सुंदरपैकी ते शब्द वाचायचे, श्लोक आठवायचा आणि मग त्याचा मराठी अर्थ समजून घ्यायचा मनातल्या मनात आणि मग ते गाळलेले शब्द लिखाण करायचे. महत्वाचा मुद्दा आहे बरं. पुन्हा नंतर माध्यम भाषेया सरल अर्थम लिखत, जो की पाठ क्रमांक 8 वर आधारित आणि मानवता धर्म पाठ क्रमांक बहुतेक 14वा का 15वा आहे, त्या संदर्भात असतं. तर श्लोक येतात आणि त्या श्लोकाचा सरळ अर्थ म्हणजे भाषांतर आपल्याला लिखाण करायचं असतं. त्याच्यानंतर पुढे फोनवर किंवा आपण काही अडीअडचणी वाटत असतील विचारू शकता. सेवा परमो धर्म मानतो हे सांगितलेलंच आहे पूर्वी सुद्धा, आणि माझ्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना व्हावा हेही अपेक्षित आहे. तर मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान बहुं, दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. मनुजा वाचनेन एव बोधन्ते विषयान बहुन, माणसाला वाचनानेच भरपूर विषयांचं ज्ञान प्राप्त होत असतं. दक्षा भवन्ति कार्येषु, ते आपल्या कार्यामध्ये कामामध्ये ते काय होत असतात, दक्ष म्हणजे जागरूक होत असतात. वाचनेन बहुश्रुताः, आणि वाचनामुळेच ते तरबेज सुद्धा बनत असतात. म्हणून नेहमी आपण काय केलं पाहिजे, वाचनावरच भर दिला पाहिजे. अशा पद्धतीचे सुंदर अशा पद्धतीने श्लोक सांगितलेले आहेत आणि त्यांचे अर्थ सुद्धा आहेत. ठीक आहे. पुन्हा ते पाठावर आधारित वगैरे घेत असताना सांगेन त्याही बाबी. चतुर्थ विभाग, हा विभाग परत नवीन पेजवर लिहायचा. आता पाठीमागे किती पेज झाले होते त्याचा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून 3 पैकी 2च लिहा, छान लिहा. आपल्याला किती पेज लागतील आता हा 3रा विभाग लिहिण्यासाठी, तर हा प्रश्न 3रा राईट एका पेजवर बसून जातो आणि त्याच्या खाली आलेला माध्यम भाषा तेही बसून जातो आणि त्याच्यानंतर श्लोक पूर्ण करा आणि अन्वयपूर्ती करा आणि त्याचबरोबर सरळ अर्थम लिखत, तर हा सुद्धा भाग काय होतो माहितीये का, होऊन जातो पूर्ण तिथं. म्हणजे 2 पेज लागतील 3रा विभाग लिहिण्यासाठी. 2च्या ऐवजी 2.5 लागू द्या, हरकत नाही, पण सुटसुटीत छानपैकी लिखाण करायचं आहे. 4था विभाग, आता हा व्याकरणाच्या लेखन कौशल्यावर आधारित आहे, 9 मार्काचा आहे, सुंदर आहे. प्रति स्पृह साकम रक्ष समीपे स्नेह, एक साधारणतः अव्यय उपपद विभक्तींचा वापर करा, हा महत्वाचा मुद्दा आहे. एक 9 अव्यय आहेत आणि 11 काय आहेत, धातू आहेत. बहुतेक 11 अव्यय आहेत आणि 9 धातू आहेत, जे असेल ते असेल आपल्या पुस्तकात आलेल्या 8वी 9वी 10वीच्या वगैरे. तर प्रति म्हणजे कडे, जिकडे जायचे त्याची कोणती विभक्ती असणार आहे, द्वितीय विभक्ती असणार आहे. म्हणून बालकः गृहं प्रति गच्छति, मुलगा घराकडे जातो या अर्थी.
तसं आपण तो अव्यय उपपदी विभक्तींचा वापर करा हा मुद्दा घेत असताना आपण सविस्तर घेणारच आहोत, त्या बाबतीमध्ये काही अडचण नाही. स्पृह इच्छा करणे, ज्याची इच्छा करायचं आहे त्याची चतुर्थी. म्हणून बालिका संस्कृत ज्ञानाय स्पृह यती. शुद्ध लिखाण असणं अत्यंत आवश्यक आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याला ऑर मध्ये संस्कृत अनुवादन करूत आहे. माझ्या माहितीप्रमाणे वरचा मुद्दा जास्त सोपा जाईल, कारण एक 11+9 जर वाक्य पाठ केले आपण, लक्षात ठेवले सोपे सोपे, वर तिथं दिलेले आहेत आम्ही. आणि साहीच्या साही लिहायचे, त्यातले 4 लिहावं, 4 मार्क मिळतील. साही लिहा, काही टेन्शन नाही. तुमचं हुशारपण, विद्वत्ता तुमची प्रकट होते. संस्कृत अनुवादन करूत गरज नाही, पण आपला आणखी हुशारपण, वेळ पुरतो बरं, वेळाबद्दल काही अडचण आहे. कारण 10वी बोर्डाचा पेपर 3 तास वेळ असला तरी 1.5 तासात पेपर सोडवतात विद्यार्थी. लिखाण कमी आहे, टेक्निकनं लिहावं लागतं. ठीक आहे, तर हाही भाग सोडवा, पुन्हा शेवटी सोडवा, जाते काही हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बरं असंही जमतं बरं का, म्हणजे आता ह्या 6 पैकी 6 लिहिलेत, त्यातले तुमचे 3 बरोबर आलेत आणि 1 चुकलंय, तर मग हे 8व्या मधले तुमचे 6 पैकी 4 बरोबर आलेत आणि ते सगळ्यात शेवटच्या पेजवर लिहिले तुम्ही, तरी तुम्हाला इथले गोल करून मार्क 3, तिकडं तुम्हाला 4 मार्क द्यावे लागतात. हेही तथ्य आहे. निबंध लिखाण आहे, सुंदरपैकी निबंधाचं लिखाण करायचं असतं आणि त्याला चित्रवर्णन एक ऑर मधला मुद्दा आहे. तर दोन्हीपैकी एकाचं आपण सुंदरपैकी लिखाण करू. निबंधाचे विषय 5 विषय आहेत महत्वाचे. एक 8 ते 9 ओळीमध्ये उत्तर लिहा. ऍक्च्युली निबंध लिहित असताना एकाखाली एक नका लिहू, पॅरेग्राफ टाईप लिहा, एका पुढे एक वाक्य, असे एक 5-6 ओळी जरी असल्या आणि एक 9-10 वाक्य असले तरी चालतं. चित्रवर्णन आहे. 5वा विभाग परत नवीन पेजवर. इथं मात्र तुम्हाला सुटसुटीतपणा ठेवणं गरजेचं आहे. अप्सरोभ्याम, मूळ शब्द अप्सरस, सकारांत. नाम तालिका, सर्वनाम तालिका, धातू तालिका, क्रियापद तालिका, धातुसाधित विशेषण तालिका वगैरे दिली जाते. अप्सरोभ्याम, मूळ शब्द अप्सरस, सकारांत. अप्सरस म्हणजे अप्सरा, ती अप्सरा स्त्रीलिंग शब्द आहे. मग अप्सरा अप्सरसो, अप्सरस प्रथमा, अप्सरसम अप्सरसो, अप्सरस द्वितीया, अप्सरसा, अप्सरोभ्याम, अप्सरोभिः तृतीया. मग हे जे 2 उत्तरं लिहिलेत आपण, त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. दयावत, मूळ शब्द दयावत, वत आलं, भगवत. मग षष्ठी, भगवत, भगवतो, भगवताम, षष्ठी. तसं दयावत म्हणजे नाम रूप, सर्वनाम रूप, धातु रूप येता 8वी 9वी 10वीचे पाठांतर असणं आवश्यक आहेत. ठीक आहे. येतासु, मूळ शब्द सर्वनाम, एतद सर्वनाम आहे. कोणता आहे? एतद. मग सप्तमी म्हटले, तासू आलेला आहे म्हणजे स्त्रीलिंग आहे, हे क्लिक झालं पाहिजे आपल्याला. तस्याम तयोः तासु म्हणजे एतस्याम एतयोः एतासु सप्तमी. क्रियापद तालिका आहे. जीवतः आलेला आहे म्हणजे तह आलं तिथं. ती तह अंती, जीवती जीवतः जीवंती. लकार, लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार, रोट लकार यांची प्रत्यय पाठ पाहिजेत. ते जोडायचे कसं आलं पाहिजे. खूप मस्त सराव होतो खरं, शपथ. असं विद्यार्थी आपला आवडापर्यंत गेला पाहिजे, ही धारणा प्रत्येक विषयाच्या शिक्षकांच्या मनामध्ये जर असेल तर खूप मोठा मूलाग्र बदल होतो. संख्या आमच्याकडे कमीच असते बरं, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, पण बनतात विद्यार्थी, बनवितो आम्ही. जे 4 पैसे घेतो ते पचले पाहिजे, ही धारणा आमच्या मनामध्ये आहे. रभ, त प्रत्यय, तवतू, कृत्य, शत्रू, शानज. त म्हणजे काय तर त जोडलं जातं. हे मुद्दे आपण टॉपिक वाईज घेणार आहोत आणखी बरं. एक अशा पद्धतीचा असतो पेपर, जरा थोडं धावतं सांगतोय कारण व्हिडिओ थोडासा जास्तच मोठा होतोय. रभ, रब्ध, रब्धवान, रभनीय, रभमान. किंवा तुम्हाला जर अडचणी असतील लगेच फोन करा की सर याचं उत्तर असंच का आलं, तसंच का आलं, त्या लेकरांना आम्ही आवर्जून समजून सांगू. पुन्हा संख्यावाचक विशेषण आहेत. विशेषण म्हटलं की त्यांना नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, आणि त्यांना स्वतःची विभक्ती वचन लिंग नसतं, ते बाजूच्यावर अवलंबून असतं. गणेश दिनस्य डॅश आपणम गच्छति. गणेश दिवसातून किंवा दिवसाच्या 9 वेळा दुकानला जातो. किती वेळा? 9 वेळा. 9 वारम. डॅश नगरे, सप्तमी नगरे. पांडव किती होते? 5 होते. पंच, 4 पर्यंत बदल होतो, बाकी 5 पासून पुढे नाही बदल होत. समास, वा.
सूक्ष्म कणा सूक्ष्म हा कणा काय बदल गेला? काहीच नाही. विशेष संबंध आलाय. कर्मधारय व्याघ्र भल्लुको वाघ आणि अस्वल, मग व्याघ्रहचे भल्लुकहचे मस्त आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा समानार्थी विरुद्धार्थी इज इक्वल टू असेल तर समानार्थी, गुणिले असेल तर विरुद्धार्थी. पण बरेच विद्यार्थी गोंधळून जातात बरं का. पंडित हला मूर्ख ह लिहितात, अरे रे रे कारण ते चिन्ह बघत नाहीत. ठीक आहे. तनय म्हणजे मुलगा, तनया लिहितात मुलगी या अर्थी. नका असं करू. काळजीपूर्वक याने एकाखाली एक लिहा. सूचनेनुसार बदल करा. हे सगळेच ते ई पर्यंतचे सुद्धा लिहायचे. वाक्य लिहायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर लिहू शकता. प्रेक्षकही अहम निर्गुणम ताडितः. मग करता कोण आहे? प्रेक्षकही. देवेन देवाभ्याम देव ही तृतीय आली. स्ट्रक्चर ऑफ दी सेंटेन्स 3-1-1 म्हणजे कर्त्याची तृतीया, कर्माची प्रथमा आणि क्रियापद कर्मानुसार 3-1-1. मग बनवायचं असतं त्याचं 1-to-1. देवः देवो देवाः, प्रेक्षकाः, अहंच द्वितीया, माम, निर्गृणम जसे असतं तसं, ताडितःच ताडितवंतः. कारण आता हे ताडितवंतः कुणानुसार येणार आहे? 1-to-1 कर्त्यानुसार. कर्ता प्रेक्षकाः, देवः देवो देवाः, भवान भवन्तो भवन्तः, म्हणून ताडितवंतः. ठीक आहे. असं मस्त मजेशीर आहे. त्याच्यानंतर शेवटचा विभाग आहे अपठित वाला. उतारा वाचायचाच कारण हा अपठित आहे. आणि मस्त म्हणलं वाचायचा आणि वाचन करत असताना अर्थ समजून घ्यायचा. पण आमच्या विद्यार्थ्यासाठी ट्युशनच्या अपठित नसतो का? कारण 25-30 प्रश्नपत्रिका हाताखालून गेलेल्या असतात. त्या दृष्टिकोनातून मस्तपैकी असे अनेक उतारे होऊन गेलेले असतात. आणि खरंच मी मनातून माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे आणि त्यांच्या जागरूक अशा आदर्श अशा पालकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवून माझ्याकडे त्यांची लेकरं पाठवले. आणि मीही प्रयत्न करतोय 99% त्यांच्या लेकरांना आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळविण्यासाठी, मिळून दाखविण्यासाठी. देवाशी सद्बुद्धी देवो आणि माझ्या हातून अशा पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त चांगलं कार्य घडू. तर उतारा वाचायचा, त्यानंतर त्यावर आधारित आता कामनाम प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द असतो. कस्याहा पतीही कुंभकारः, कस्याहा दिलेल्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्दाची जी विभक्ती असते ना तीच उत्तराची आपल्याला लिहायची असते. आणि तायाहा पतीही कुंभक. प्रातिपदिकम दोन्ही शब्द लिहायचे. कामनाम अस्माकम त्याच्या पुढे मूळ शब्द लिहायचा आहे. शब्द संपला की उभिदंडी. सत्यम असत्यम सांगितलेलंच आहे. माध्यम भाषा सरळ अर्थम लिखत आहे. गद्यांशम वगैरे वगैरे आलेला आहे. लेबंतव्ये, कारक परिचय, कर्ता कर्म करणम संप्रदानम अपादानम वगैरे वगैरे अशा पद्धतीचे कारक आहेत. कारक प्रकरण सेपरेट आपण पाहूया. आणि युट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत आपले, पाहत चला, संपर्कात राहा. त्याच्यानंतर छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव. छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे. स्वतः उन्हामध्ये थांबून दुसऱ्यांसाठी सावली निर्माण करत असतात. फलानी अपि परार्थाय, फळं सुद्धा दुसऱ्यांसाठीच असतात. वृक्षाः सत्पुरुषाः इव, खरोखर झाडं जी असतात ती सज्जनांप्रमाणे असतात. कारण सज्जन लोक सुद्धा काय करतात? परोपकाराचं कार्य करतात. सोबत आहे तोपर्यंत प्रामाणिक कर्तव्य पार पाडत असतात. बाकी त्याचं फळ त्यांना जसं मिळेल तसं मिळेल, पण सत्कार्य आपलं कधी सोडत नसतात. तर असा अर्थ झाला याचा. पुन्हा नंतर त्याची उत्तरं वगैरे लिहू शकता. हा सगळ्यात महत्वाचं 100 पैकी 100 मार्क म्हणजेच 80 पैकी 80 लेखीमध्ये मिळाले पाहिजेत. पण ते मिळण्यासाठी हा जो समानार्थक शब्द लिखत आहे ना अपठितातला पद्यातला, इथं मात्र ऑप्शन नाहीये तुम्हाला. सत्पुरुष याला सज्जन लिहिलं तरच 80 पैकी 80. नाही भेटले तर 79. शाळेत आपल्याला डोळे झाकून मिळतातच 20 पैकी 20. ठीक आहे. या बाबतीत पण माझं ऑब्जेक्शन आहे खूप मोठं. कारण हे 20 मार्क कशासाठी असतात? वेगवेगळे 4 कौशल्य आहेत त्याच्यासाठी. त्या संदर्भात आपण नंतर एखादा व्हिडिओ बनवणार आहोत. शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शाळेतले मुख्याध्यापक, शिक्षक यांना या बाबतीत विचारणा करणार आहोत की कोणत्या कारणास्तव या विद्यार्थ्याला तुम्ही 20 पैकी 20 दिले, किंवा कोणत्या कारणास्तव या विद्यार्थ्याला तुम्ही 20 पैकी 18, 17, 16 दिले. का हो? तुमच्या ट्युशनला आला नाही, तुम्हाला त्यांनी संस्कृतचे प्रश्न विचारले,
वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेतली, म्हणून त्याला तुम्ही 15-16 देतात मार्क? गलत आहे. कारण विद्यार्थ्याचे 4 कौशल्य विकसित व्हावं ह्या शासनाचा मोठा विचार होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे तोंडीचे 20 मार्क, मौखिक परीक्षेचे 20 मार्क ठेवलेले. इथं काय, वह्या तपासल्या, वर्षभर व्यवस्थित वागलं पाहिजे विद्यार्थ्यांना. का त्याला प्रश्न विचारायचा अधिकार नाही? असं घडलंय. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना अथवा तथवा बोललेला आहे. शाणा झालास का, नासा झालास का? गलत आहे. विद्यार्थी ही आपली संपत्ती आहे, आपलं दैवत आहे. कारण त्यांच्या जीवावर आज आपण जगत असतो. मानस सन्मान देऊन बोलला पाहिजे. आपण त्यांच्या आई वडिलांनंतरचे दुसरे पालक असतो असं मला वाटतं. असो, तर सत्पुरुष सज्जन. पुन्हा नंतर आणखीन एक श्लोक असतो, त्यावर आधारित सुंदरपैकी डायग्राम आपल्याला तयार करायचा असतो. षडदोषा पुरुषेण इह हातव्याहा भूतिमिच्छता निद्रां तंद्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घ सूत्रता एते दोषा हातव्याहा. हे 6 म्हणजे हे दोष जे आहेत ते आपण सोडून दिले पाहिजेत. नंबर 1 निद्रा म्हणजे झोप, तंद्रा तंद्रीत राहणं म्हणजे जमिनीवर न राहता हवेत उड्या मारणं, भयम भीती म्हणजे भीती असावी वाईट गोष्टीची, चांगलं कार्य करण्यासाठी भ्यायचं नाही बिलकुल. ठीक आहे. खरं सांगणं सोपं आहे आणि प्रत्यक्षात अंमलात आणणं अवघड असतं बरं का. क्रोध, हा, रागात यायचं नाही. कुणी काही बोलो, कसंही बोलो, कितीही जोरात बोलो, नम्रतेनं आपला. ठीक आहे. मग ते घरचे असोत, बाहेरचे असोत. कारण एक ना एक वेळेस तरी त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला, रागात येणाऱ्या व्यक्तीला समजेल ना खरंच आपण चुकीचं वागत होतो. आणि बघणारा तो आहे शेवटी चांगल्या लोकांच्या कल्याणासाठी. आळस सोडून दिला पाहिजे. दीर्घसूत्रता, उशीर नाही लावायचा कुठल्याही कामाला. कुठलंही कार्य चांगलं असेल तर बरं पटापट केलं पाहिजे. गाडी वगैरे चालवत असताना सावकाश चालवा. आणि सरांनी सांगितलं तू उशीर करू नका, पण तसं नाही. सावकाश सुरक्षित जीवनाचा प्रवास आपण केला पाहिजे. असो, तर पुनश्च एकदा माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो पुढील परीक्षांसाठी वगैरे. आणि निश्चित आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल असं गृहीत धरतो. आणि मी माझ्या अद्यापर्यंतच्या पालकांचं मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपले लेकरं आमच्याकडे सोपवलेले आहेत. आणि आम्हीही प्रयत्न करून त्यांना उठापर्यंत पोहोचवलेला आहेच. तर देव करो अशी सद्बुद्धी देव आणखी, आणि आमच्याकडून नेहमी सत्कार्य घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि माझ्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व गुरूंना नतमस्तकतेने मी नम्र अभिवादन करतो. पण गुरु खरा तोच ज्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल. आता 4 व्हीलर गाडी चालवणे, जर एखाद्या व्यक्तीमुळे जर आपणाला 4 व्हीलर गाडी चालवायला येत असेल, तो आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं व्यक्तिमत्व झालं. आपली आई वडील आपल्यासाठी महत्वाचे आहेत, आपली धर्मपत्नी आपल्यासाठी महत्वाची आहे, कारण तिनेही आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन करून दाखवलेलं असतं. मग ज्या लोकांमुळं आपल्या जीवनात परिवर्तन झालंय त्या लोकांना आयुष्यात कधी विसरायचं नाही. त्यांनी नंतर कसे का वागणार आपल्यासोबत, पण आता कसं वागतायत ते नाही महत्वाचं, त्या काळामध्ये कसं वागलेलं आहे. म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकानं. ठीक आहे. असो, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, मत ज्याची त्याची वेगवेगळी असतात, पण मी मानतो. ठीक आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो.